हॅलो गाईज, फायनली सकाळी उठलो, मस्त ह्या दोघी रेडी झाल्या, सगळं पॅकिंग केलं आणि मग निघालो निघण्यासाठी. आता पॅकिंग तर चालूच होती आमची आणि आमचे ओले कपडे कसे घ्यायचे होते तो प्रश्न होता. फायनली आम्ही निघालो. ही अशी मी छान रेडी झाली आहे. या दोघी बघा, या चालल्यात चेकआउट करायला. आणि कॅब्स काय आम्ही काढतच नव्हतो बिकॉज आम्ही वेकेशन मोडवर होतो, त्याच्यामुळे आम्ही काय ऐकत नसतो. मग काढले आत्यासोबत छान छान फोटोज क्लिक केले आणि मग थोडासा टाईम घेऊन आम्ही दोघांनी थोडेसे फोटो काढले बिकॉज आदू आम्हाला थोड्याशा बिझी झाल्या होत्या. फोटोज काढले तरी पण काही मन भरत नव्हतं, असं वाटत होतं की जागा सोडूच नाही. तरी आम्हाला यायचं होतं पुन्हा जेवायला, कारण आमचा लंच तिथेच होता आणि आम्हाला थोडं फिरायचंही होतं. म्हणून आमच्या बॅग्स आम्ही तिथेच चेकआउट करण्यासाठी ठेवल्या आणि आम्ही चेकआउट न करताच तिथून निघालो. म्हटलं लंच करायला परत येऊया आणि आम्ही निघालो पॉईंट फिरण्यासाठी. नंतर गेलो तर तिथे दम लागला आणि आम्हाला थकवा आला म्हणून पिलो कोकम सरबत प्यायलो आणि मग आम्ही निघालो इको पॉईंट बघण्यासाठी. असं वाटलं की खूप वॉक करावं लागेल, पण 2च मिनटाच्या अंतरावर हा छान असा व्ह्यू होता, तो बघायला आम्ही तिथे पोहोचलो. खूप उंच असल्यामुळे थोडी भीती वाटत होती, पण आदू आम्हाला सांभाळणं जरा जास्त गरजेचं होतं. त्या दोघींना सांभाळत त्या पॉईंटला पोहोचलो आणि मग ठरवलं की ठीक आहे, आता हा पॉईंट तर पाहिला, अजून पॉईंट्स बघूया. पण थकवा एवढा आला होता की कळतच नव्हतं की पॉईंट बघायचे का आपण निघायचं आहे. हा पॉईंट पाहिला, इथे चांगले चांगले फोटोज काढले आणि दोघींना हट्ट करायचा होता की त्यांना वरतीच जायचं होतं, त्याच्यामुळे मला येत होतं खूप सारं टेन्शन. पण तरी मी तिला सांभाळायला सांगितलं आणि मी माझं शूट केलं. तसंच हे बघा, फोटोज काढले. नंतर पोचलो मार्केटमध्ये असं वेगळं असं काही नव्हतं, रॅन्डम गोष्टी होत्या. पण ठीक आहे, फिरायला गेलो आणि शॉपिंग नाही केली तर मग मजाच कसली. मग थोडीफार शॉपिंगही केली, काही बरेचसे फोटोज काढले आणि मग आदू आमूला चप्पल्स घेतल्या बिकॉज त्यांच्या दोन्ही चप्पल ज्या आम्ही घेतल्या होत्या त्या पूर्ण मातीमध्ये रेड झाल्या होत्या बिकॉज माथेरानला सगळीकडे रेडच माती आहे. फायनली पोचलो हॉटेलवर, घेतलं मस्त जेवून आणि मग खूप जास्त थकलो आणि आदूला कडेवर उचलून घेणं इज इम्पॉसिबल कारण खूप जास्त ऊन होतं. म्हणून मग हे काका उभे होते, ते म्हणत होते की घ्या गाडी म्हणून, आणि त्या गाडीत आम्हाला बसणं बरं वाटत नव्हतं म्हणून आम्ही पोरींना बसवलं आणि बॅगा ठेवल्या. त्यांना हेल्प व्हावी म्हणून धीरज मागून पुश करत होता गाडी. फायनली आम्ही पोचलो ह्या रिक्षा स्टँडवरती, जिथे खूप मोठी लाईन होती, जवळजवळ तर तसाही आमचा नंबर आला. फायनली आम्ही गाडीमध्ये पोचलो आणि निघालो घरी जाण्यासाठी. वरती जाताना तर एवढं काही वाटत नाही, पण खाली येताना खूप भीती वाटते, पण ठीक आहे. नंतर आलो छानपैकी आणि मग ठरवलं आता काय करायचं, तर म्हटलं पहिलं आत्याला घरी सोडूयात. मग तिला पनवेलला आम्ही घरी सोडलं आणि आम्ही निघालो अलिबागला जाण्यासाठी. रात्र तशी झाली होती, पण ठीक आहे. मला माझ्या पप्पांनाही भेटायचं होतं, मग तिकडे गेलो, आत्याला सोडलं, पप्पांची भेट घेतली आणि निघालो फायनली रात्री लेट असं घरी. थँक्यू फॉर वॉचिंग.